हॅलो फ्रेंड्स, आयुर्सूत्र या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशरीर या विषयाचं ब्ल्यू प्रिंट ॲनालिसिस पाहिलं होतं. यानंतर आजपासून आपण पेपर 1 मधील सप्तधातू हा टॉपिक सुरू करणार आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, पहिले 4 धातूंचं म्हणजे रस, रक्त, मांस, मेद या 4 धातूंचं 18 मार्क्सचं वेटेज आहे व त्यानंतरच्या 3 धातू व ओज या टॉपिकचं मिळून 19 मार्क्सचं वेटेज आहे. तर चला आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया. तर धातू म्हणजे नेमकं काय, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. धातू म्हणजे ज्या शरीर घटकामुळे शरीराची वृद्धी होते त्यांना धातू असे म्हणतात, किंवा ज्या शरीर घटकामुळे शरीराचे पोषण होते त्यांना धातू असे म्हणतात. यामध्ये पहिला धातू आहे रसधातू, आपण पाहणार आहोत. तर आपल्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, तर रसधातूची निरुक्ती, त्याचे पर्यायी नावे, पंचभौतिक संघटन, रसधातूचे स्थान, रसवह स्रोतस, गुण, कर्म, प्रमाण, रसधातूची उत्पत्ती, रसवहन, रससारता, आश्रयाश्री भाव, रसधातू, वृद्धी आणि क्षय हे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. तर एक एक करून आपण हे पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे निरुक्ती. याचा श्लोक आहे, तत्र रसगतव धातुः अहरह गच्छति इति रसः. सुश्रुत सूत्रस्थान 14 अध्याय 13वा श्लोक. म्हणजेच काय, तर ज्या धातूचे वहन हृदयामधून सर्व शरीरामध्ये होते त्या धातूला रसधातू असे म्हणतात. म्हणजे रसधातूचे वहन हे काय, तर हृदयामधून सर्व शरीरामध्ये होत असते, यालाच रसधातू असे म्हणतात. यानंतर आहे त्याचे पर्यायी नावे. पर्यायी नावेमध्ये काय, आहार प्रसाद, आहार तेज, सौम्य धातू, धातुसार, असरकर हे 5 त्याचे पर्यायी नावे आहेत. तर आहार प्रसाद आणि आहार तेज हे पर्यायी नावे का पडले आहेत, कारण आहार रसापासून लगेच रसधातूची निर्मिती होते, त्यामुळे आहार प्रसाद व आहार तेज हे त्याचे पर्यायी नावे आहेत. यानंतर आहे रसधातूचे पंचभौतिक संघटन. याचा श्लोक आहे, रस आप्यह. सुश्रुत सूत्रस्थान 15 अध्याय 8वा श्लोक. म्हणजेच काय, आप्य म्हणजे काय, तर जल. जल हे कसं असतं, जल हे द्रव स्वरूपातील असतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की रसधातूमध्ये जल महाभूताचे आधिक्य आहे, म्हणजे तर रसधातू हा द्रव स्वरूपात आढळतो. यानंतर आपण बघणार आहोत रसधातूचे स्थान. रसधातूचे वहन सर्व शरीरात होत असल्याने सर्व शरीर हे रसधातूचे स्थान आहे, परंतु उत्पत्ती व वहन यांच्या दृष्टिकोनामधून रसधातूचे स्थान म्हणून रसवह स्रोतसाचा विचार घ्यावा लागतो. म्हणजे काय, रसधातूचे वहन हे सर्व शरीरात होत असल्याने सर्व शरीर हे रसधातूचे स्थान मानले आहे, परंतु उत्पत्ती व वहन यांच्या दृष्टिकोनातून रसवह स्रोतसाचा विचार घ्यावा लागतो. यानंतर आहे रसवह स्रोतस. यामध्ये 2 श्लोक आहेत. रसवहानाम स्रोतसाम हृदयम मूलम दशच दमन्य, चरक विमानस्थान 5वा अध्याय 17वा श्लोक. दुसरा श्लोक आहे, रसवहे द्वे तयोर मूलम हृदयम रसवाहिन्यश्च दमन्य, सुश्रुत शारीर 10वा अध्याय 12वा श्लोक. चरकानुसार हृदय व हृदयापासून निघणाऱ्या धमन्या हे रसवस्त्रोतसाचे मूलस्थान आहेत व सुश्रुतनुसार हृदय व रसवाहिनी धमन्या हे रसवस्त्रोतसाचे मूलस्थान आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, हृदय व हृदयापासून निघणाऱ्या धमन्या हे रसधातूचे स्थान आहे. नेक्स्ट आहे रसधातूचे गुण. त्याचा श्लोक आहे, रसोअपि श्लेष्मवत. अष्टांग हृदय सूत्रस्थान 11वा अध्याय 8वा श्लोक. म्हणजेच काय, रसधातू आणि कफदोषांचा आश्रयाशी संबंध असल्यामुळे कफदोषाप्रमाणेच रसधातूचे गुण आहेत. म्हणजे कफदोष आणि रसधातू यांचा आश्रयाशी संबंध आहे. जे कफदोषाचे गुण आहेत तेच रसधातूचे गुण आहेत. त्यामध्ये द्रव, स्निग्ध, श्लक्ष्ण, शीत, गतिमान इत्यादी रसधातूचे गुण आहेत. यानंतर आहे रसधातूचे कार्य. यामध्ये पहिला श्लोक आहे, प्रीणनम जीवनम. हा सामान्य कार्याचा श्लोक आहे. दुसरा आहे, रसह तुष्टीम प्रीणनम रक्तपुष्टीम च करोती. सुश्रुत सूत्रस्थान 15वा अध्याय 5वा श्लोक. हा रसधातूचा विशिष्ट कार्याचा श्लोक आहे. तर प्रीणन म्हणजे काय, प्रीणन म्हणजे शरीराचे पोषण करणे, किंवा थोडक्यात काय, तर सर्व शरीर व इंद्रियांना पोषक तत्वाचा पुरवठा करून त्यांचे कार्य करण्याची क्षमता वाढवणे म्हणजेच प्रीणन होय. तर प्रीणन कार्य कशामुळे घडते, तर रसधातूच्या मधुर रस, द्रव व शीतगुणामुळे प्रीणन कार्य हे घडत असते. तुष्टी म्हणजे काय, तुष्टी म्हणजे तृप्ती आणि प्रसन्नता. म्हणजे काय, शरीरातील अवयव हे सतत कार्यशील असतात, तर रसधातू त्या अवयवांचा थकवा घालून त्यांना तृप्त व कार्यक्षमता वाढविण्याचे कार्य करतो. यानंतर आहे रक्तपुष्टी. रक्तपुष्टी म्हणजे रक्तधातूचे पोषण करून रक्त निर्मिती करणे हे रसधातूचे कार्य आहे. तुझे प्रमाण म्हणजे क्वांटिटी. याचा श्लोक आहे, 9 अंजलय. चरक शारीरस्थान 7वा अध्याय 15वा श्लोक. रसधातूचे 9 अंजली इतके प्रमाण आहे. अंजली म्हणजे काय, तर दोन्ही हाताचे मिळून एक ओंजळ तयार होते, त्याला अंजली असे म्हणतात. नेक्स्ट आहे रसधातूची उत्पत्ती. रसधातूची उत्पत्ती आहार रसातील रसपोषक अंशापासून होते. रसपोषक अंश यावर रसाग्नीची प्रक्रिया होऊन प्रसाद भाग व किट्ट भाग असे 2 भागाची निर्मिती होते. प्रसाद भाग म्हणजे काय, तर पोषक तत्व, आणि किट्ट भाग म्हणजे वेस्ट प्रोडक्ट. त्यानंतर प्रसाद भागाचे आणखीन 2 भागामध्ये डिव्हिजन होते, स्थूल भाग आणि सूक्ष्म भाग. स्थूल भाग म्हणजे मोठा, म्हणजे जास्त क्वांटिटीवर तयार होणारा, आणि सूक्ष्म म्हणजे कमी प्रमाणात तयार होणारा. स्थूल भागापासून रसधातू याची निर्मिती होते, आणि सूक्ष्म भागापासून उपधातू व रक्तपोषक अंशाची निर्मिती होते. उपधातू कोणते, स्तन्य व रज या 2 उपधातूंची निर्मिती होते. त्यानंतर आहे रसवहन म्हणजे सर्क्युलेशन ऑफ रसधातू. तर शरीरात सतत वहन होत असलेल्या धातूला रसधातू असे म्हणतात. व्यानवायू म्हणजे वाताचा हा एक प्रकार आहे. व्यानवायूचे स्थान हृदय आहे. हृदय हे रसवह स्त्रोतसाचे मूळ स्थान आहे. व्यानवायूच्या प्रेरणेने रसधातूचे संपूर्ण शरीरात वहन होते. हृदय हे रस व रक्तधातूचे परिवहन करण्याचे कार्य करते. यानंतर आपल्याला पाहायचं आहे रससारता. याचा श्लोक आहे, तत्र स्निग्ध श्लक्ष्ण मृदू प्रसन्न सूक्ष्म अल्प गंभीर सुकुमार लोमा सप्रभवेच त्वक्सारानाम सा सारता सुख सौभाग्य ऐश्वर्य उपभोग बुद्धी विद्या आरोग्य प्रहर्षण आणि आयुष्यत्वम चाचष्टे. चरक विमानस्थान 8वा अध्याय 103 श्लोक. यामध्ये उत्तम रससारतेमध्ये त्वचा ही स्निग्ध, श्लक्ष्ण, ताजीतवानी, मृदू, सुकुमार आणि तेजस्वी असते. तसेच त्वचेवरील केस हे सूक्ष्म म्हणजे स्मॉल, मऊ, अल्प, गंभीर म्हणजे डीपली रूटेड असतात. उत्तम रससारता असल्यानंतर रसधातूचे प्रीणन कार्य उत्तम होत असल्याने कामानंतर ही त्वचा ही ताजीतवानी दिसते, चमकदार दिसते.
उत्तम रससारता असणाऱ्या व्यक्तींना सुख, सौभाग्य, ऐश्वर, उपभोग, बुद्धी, विद्या, आरोग्य इत्यादींनी संपन्न असतात. तसेच या व्यक्तींचे आयुष्य इतर लोकांपेक्षा मोठे असते, म्हणजेच दीर्घ आयुष्य असतात हे लोक. नेक्स्ट आहे आश्रयाशी भाव. म्हणजेच काय तर दोषांचा विशिष्ट धातू किंवा मलाबरोबर असणारा संबंध म्हणजे आश्रयाशी भाव. कफदोष व रसधातू यांचा आश्रयाशी संबंध आहे. म्हणजेच उदाहरणार्थ रसधातूची वृद्धी झाली तर कफदोषाची वृद्धी होते आणि कफदोषाची वृद्धी झाली तर रसदोषाची वृद्धी होते. म्हणजे एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर असं म्हणता येईल की रसधातू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कफदोष. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे रसधातू वृद्धी आणि क्षय. फर्स्ट आहे रसवृद्धी लक्षणे. तर अतिद्रव आहार, अतिप्रमाणात गुरु, स्निग्ध, मधुर आहार सेवन केल्याने रसवृद्धीची लक्षणे दिसतात. याचा श्लोक आहे रसो अतिवृद्धो हृदय उत्क्लेदम प्रत्यक्षमच्या आपादयती. सुश्रुत सूत्रस्थान 15 अध्याय 14 श्लोक. उत्क्लेद म्हणजे काय तर मळमळणे, म्हणजे ज्याला आपण आधुनिक शास्त्रानुसार नॉझी असे म्हणतो. दुसरा आहे प्रसेक. प्रसेक म्हणजे काय तोंडामध्ये पाणी जमा होणे, म्हणजे तुम्हाला उलटी वगैरे होताना, मळमळ वगैरे होत असताना तोंडामध्ये पाणी जमा होतं, त्यालाच प्रसेक असे म्हणतात. दुसरा श्लोक आहे रसोपी श्लेष्म होतं. अष्टांग हृदय सूत्रस्थान 11 अध्याय 8 श्लोक. म्हणजेच काय तर आपण पाहिले की रसधातू आणि कफदोष यांचा आश्रयाशी संबंध आहे. त्यामुळे जर कफदोषाची वृद्धी झाली तर रसधातूची वृद्धी होते आणि कफदोषाच्या वृद्धीमध्ये जे लक्षणे दिसतात तेच रसवृद्धीमध्ये दिसतात. यामध्ये अग्निमांद्य म्हणजेच पचनशक्ती कमी होणे, आळस येणे, गौरव म्हणजे शरीर जड पडणे, अतिप्रमाणात झोप येणे, शारीरिक श्रम केल्यानंतर धाप येणे, म्हणजे थोडेच काम केल्यानंतर लगेच म्हणजे थोडे श्रम केल्यानंतर लगेच म्हणजे कंटाळा येणे किंवा धाप लागणे, खोकला लागणे. यानंतर आहे रसक्षय लक्षणे. तर अतिउपास, अतिकटू तिक्त कषाय, रसात्मक आहार घेतल्यामुळे रसक्षय होतो. याचा श्लोक आहे रसे रोक्षम श्रमः शोषोग्लानी शब्द असहिष्णुता. अष्टांग हृदय सूत्रस्थान 11 अध्याय 16 श्लोक. रसधातूमध्ये काय असतं जल महाभूताचं आधिक्य असतं, म्हणजे रसधातू हा द्रव स्वरूपात असतो. जर रसक्षय झाल्यानंतर शरीरातील द्रवता कमी होते, त्यामुळे रौक्ष म्हणजे ड्रायनेस, त्वचा केस नखे हे कोरडी पडतात. श्रम फिजिकल फटिक, शारीरिक श्रमानंतर थकवा येतो, म्हणजे काही एखादं काम केल्यानंतर तुम्हाला लगेच थकवा जाणवतो. शोष ड्रायनेस, मुख तालू जीभ कोरडी पडल्याने तहान लागते. ग्लानी फटिंग ऑफ सेन्सरी ऑर्गन्स. रसधातूचं कार्य काय तर इंद्रियांना म्हणजे कार्यशील बनवतो, हे रसधातूचं कार्य आहे. त्यामुळे रसक्षय झाल्यानंतर इंद्रियाची कार्यक्षमताही कमी होते. यानंतर आहे शब्द असहिष्णुता, म्हणजे आवाज, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आवाज, गोंगाट हे या व्यक्तींना सहन होत नाही. तुम्हाला सिलेबसमधील सर्व पॉईंट्स आपण इथे कव्हर केलेले आहे. आशा करतो की तुम्हाला समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रक्तधातू पाहणार आहोत. थँक्यू.